नंतर बघा मध्येच आपल्याला इडली खाण्याची इच्छा होते, पण इडलीची पूर्वतयारी केलेली नसते. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. तर इथं काय केलं, 1 कप बारीक रवाना, अर्धा कप दह्यामध्ये 1 कप पाणी घालून भिजत ठेवला बाजूला 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आता इथे खोबऱ्याची चटणीसुद्धा केली. ह्याचा व्हिडिओ मी बरेच वेळा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. भिजलेला रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला. नंतर अर्धी वाटी पोहेसुद्धा स्वच्छ असे धुवून घेतले, ते पोहे घातले. चवीप्रमाणे मीठ घातलं. अर्धा कप पाणी घालून मिक्सरला छान असं वाटून घेतलं. आता इथे मी वाटीमध्ये इडली करत असल्यामुळे वाटीलासुद्धा तेल लावून घेतलं. मग हे आपल्या इडलीच्या बॅटरमध्ये पाव चमच इतका खाण्याचा सोडा घालून मिक्स केला. सोडा घातल्यानंतर आपल्याला इडली लगेच करायला घ्यायची आहे, नाहीतर इडली फुलणार नाही. मग काय तेल लावलेल्या वाटीमध्ये मिश्रण घालून घेतलं. टॅप करून सगळ्या वाट्या ठेवल्या. हे 10 मिनिटं स्टीम करून घेतलं. नंतर थंड झाल्यानंतर इडली आपण वाटीबाहेर काढूया. बघू शकता मऊ लुसलुशीत पटकन 10 मिनिटात होणारी इतर रवा इडली आपली तयार झाली. नक्की करून बघा आणि चला पटकन आता सबस्क्राईब करा बघू.